आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही हवंय का तुला? आधी पाणी दे प्यायला. एवढं का घाम आलंय तुला? धावत आलास का? धावतच आलो असं समज. बहिणाबाईंनी बोलवलं ना, कोर्टाचा समज निघाला की धावत पळत हजर व्हावंच लागतं. तितकंच महत्वाचं काम पण असेल तिचं. ऑफकोर्स तेवढंच महत्वाचं काम होतं माझं. नाही तर मी दादा तुला इतक्या घाईघाईत नाही बोलवणार. अगं पण काय काम आहे? सांगते. मी आणि वेदने ठरवलंय त्या देसाईंकडे जायचं आणि त्या बाईची चौकशी करायची. अगं पण संपला ना तो विषय. मग आता चौकशी करून काय फायदा आहे? हे बघ, यातून काही निष्पन्न होणार नाहीये नली. दादा असं कसं? निष्पन्न होऊ दे किंवा नको होऊ दे, पण ती बाई कोण आहे हे आपल्याला समजायलाच पाहिजे ना. ऐक ना, तू एक हेल्प कर. तू त्या देसाईंचा ऍड्रेस मला मिळवून दे. अगं पण कशाला? नले, तसंही तुला देसाईंच्या मुलाशी लग्न करायचं नव्हतंच ना. मग त्या बाईमुळे लग्न मोडलं हे एका अर्थी बरंच झालं. सुंठी वाचून खोकला गेला. जाऊ दे ना, कशाला नसते विषय उकरून काढायचे नले. मिताली, प्रश्न लग्न मोडला हा नाहीच आहे. प्रश्न हा आहे की ती बाई कोण आहे जी वेदच्या आणि माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करते. तिचा आमच्याशी काय संबंध? कोण आहे ती बाई? नली, आता वेळ निघून गेली. नाही दादा, वेळेवरच तिला योग्य समज दिली पाहिजे. आधीच माझ्या आयुष्यात कमी प्रॉब्लेम्स आहेत का? त्यात आणखीन भर. ही बाई कोण आहे? दादा, आज तिने देसाईंना सांगितलं, उद्या ती अजून कोणाला तरी सांगेल आणि प्रॉब्लेम्स वाढतील. बरोबर आहे तुझं, पटतंय मला. पण ज्या वेद बद्दल ती बाई देसाईंकडे बोलली त्याच मुलाला घेऊन तू त्यांच्याकडे जाणं हे पटत नाहीये मला. नाही, तू चौकशी कर, पण तू वेद बरोबर जातेस हे जर आईला कळलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल नली. आईला कसं समजेल? म्हणजे हा विषय तुझ्यात, माझ्यात, मितालीमध्ये आणि वेदमध्ये चौघांमध्येच आहे. जर तू आईला काहीच सांगितलं नाहीस ना तर आईला काहीच कळणार नाही. तू फक्त मला तो ऍड्रेस लवकर मिळवून दे आणि मी लवकर घरी येते. घरी आई किंवा आत्याने विचारलं तर काय सांगू? मिताली सोबत आहे सांग. शाणी आहेस, यात मला का अडकवतेस? अगं, तू चांगली मैत्रीण आहेस ना माझी. माझ्यासाठी एवढं करशील ना? काय झालं? कुठं काय झालं? असं का बघतोयस? खूप दिवसानंतर प्रेमात पडलेला मुलगा बघतोय ना. चल, काही काही काय काही, समोर जरा आरशात बघ स्वतःला, केवढा हँडसम दिसतोयस ते. आणि हा, ते बरं झालं आठवलं, इथून निघताना जरा सावकाश जा. का? का काय? त्या गावातल्या पुरी टपलेल्या असतात तुझ्यावरती, माहितीये ना. भाई, आज काय त्या तुला सोडणार नाहीयेत. त्यामुळे इथून निघालास का डायरेक्ट नली समोर जाऊन बरा. सौरभ, काय तू शांत राहायला काय घेशील? काहीही नकोय मला. मला पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे. माझ्या भावाच्या चेहऱ्यावरचा हा प्रेमाचा रंग बघून आज मी असा भारावून गेलेलो आहे. त्यामुळे आज नली कन्फर्म इम्प्रेस होणार. हळू बोल, हळू बोल, हळू बोल. अरे पण मी का हळू बोलू? आज माझा भाऊ पहिल्यांदा डेटवर चाललाय आणि ते सुद्धा नली सोबत. अरे नली सोबत चालला, तू बोलू दे ना मला. अरे पण नली सोबत दौंडे पिटतोस तू. वा 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 वा. काय प्रेम उतू चाललंय दोघांचं. हसताय काय, खिदळताय काय, मस्ती करताय. वा वा वा, छान. आणि असं छेटकिणीकडे बघितल्यासारखं माझ्याकडे काय बघताय? तुम्ही दोघे गप्प का? मला तुम्ही खडूस आजी समजताय काय? नाही का आजी? अगं नाही का आजी. अरे करा करा, मस्ती करा, मजा करा. हे वयच आहे तुमचं. आता लवकरच तुमची लग्न होतील
नागसुना येतील, सगळं कौतुक मी करणार आहे. तुमच्या बाळांना मांडीवर घेऊन खेळवणार आहे. मग आराम. दादा ऐकतस ना आजी काय म्हणते ते? लग्नाबद्दल बोलते हा आजी. हो सौरभ, ऐकलं मी. आजी ऐक ना, मी थोडासा घाईत आहे. लग्नाच्या? अरे मग करून टाक ना. आजी मला खरंच कामासाठी एका ठिकाणी जायचंय, मी खरंच घाईत आहे. हा आजी मीटिंग आहे त्याची. मीटिंगला एवढा अत्तराचा घमघमाट लागतो? ते नाही तसं नाही. खूप खूप महत्वाची मीटिंग आहे त्याची. हा असं. आजी येतो मी. हा बर. अरे तुला काही कळतं का? हा एवढ्या महत्वाच्या मीटिंगला चाललायस तू? आजीच्या पाया पड, जरा आशीर्वाद घे. आजी आशीर्वाद दे. आणि मीटिंग सक्सेसफुल करूनच ये. बघितलंस, आशीर्वाद घ्यायच्या आधीच पळाला. आजकालची तुम्ही मुलं नुसती घोड्यावर बसून असता. चला. कुठे चला? अगं कोल्हापूरला जायचं ठरलंय ना. हो पण ते गाडीने ना. गाडी जाईल. तुला काय घोडा दिसतोय? ही बाईक आहे. बाईक. ते इंग्लिश मध्ये, मराठी त्याला गाडीच म्हणतात. मस्करी करतोयस ना? आणि जर बाईकनेच जायचं असेल तर आपण स्कूटीने जाऊया ना माझ्या. हा, आता स्कूटी आणि बाईक ह्यात फरक आहे ना. दोघांनाही 2-2च चाक असतात वेद. म्हणजे आता आलोय ना. हा सांगितल्यावर पटकन आवरून आलोय ना बाईक घेऊन. तुला काही त्याचं कौतुकच नाही. अरे आपण माझ्या स्कूटीने जायला काय हरकत आहे? पण कसा दिसेल स्कूटी चालवताना? असं स्कूटी नाही सूट होणार मला. तुला काही लग्न करायचंय का स्कूटी सोबत? आणि हा, जर तुझं हेच कारण असेल ना तर मी चालवते स्कूटी, तू पाठीमागे बस. ही काय? हा, तू स्कूटी चालवतेस आणि मी मागे बसलो. हे जर गावातले लोक बघतील ना तर धक्क्याने वेडे होतील. म्हणजे तू तुझंच खरं करणार ना? हे प्रत्येक वेळी तू असं करतोस आणि मग या बात आहे. आता कशी भांडायला मजा येते, रंगत आली आहे. एक काम करूया, आपण कोल्हापूर वगैरे कॅन्सल करूया, आपण भांडूया. काय वाटतं? येते छत्री ठेव. हा सौरभ, तुझी ही सवय खूप वाईट आहे. काय ते पटकन सांगून टाकावं रे. हो केवढी रेसलेस होतेस तू. दादाबद्दलच बोलायला आलोय मी. आणि आपण जरा हळू बोलूया. तिथे भिंतीला सुद्धा कान असतात. ही बाबाराव खोतांची खोली आहे. इथे भिंतीचे कान बधीर आणि डोळे फुटकेत. तू पटकन बोल रे. घरात काय घडतंय ते कळतंय ना तुला? बाबांनी एवढी ताकीद दिली आहे पण दादावरती त्याचा परिणाम शून्य आहे. नलीला भेटायला गेलाय तो. वा, छान. छान काय याच्यात? भेटू दे रे. वेद आणि नलीच्या भेटीगाठी वाढायलाच हव्यात. नाही तू ना मला सतत कन्फ्युज करतेस बघ. आता तुला साध्या साध्या गोष्टी कळत नाही, त्याला मी काय करू? वेद जर बाबांच्या मनाविरुद्ध असाच नलीला भेटत राहिला तर एक दिवस बाबांचं धीर संपेल आणि बाबाराव खोतांच्या नजरेत एकदा माणूस पडला की तो संपला. मग तुझे बाबा ताबडतोब वेदच्या हातून बिझनेसचे सगळे अधिकार काढून घेतील आणि तुला देतील. असं होईल? असंच होईल की नाही बघ. तर मला एक सांग, वेद नक्की कुठे घेऊन गेला नलीला? हेच राहिलं विचारायचं. म्हणजे मी त्याला मस्ती मस्तीत विचारणारच होतो की तुम्ही कुठे जाता.
पण तेवढ्यात आजी तिकडे आली. मग आमचा विषय कुठेतरी भलतीकडेच गेला आणि जे विचारायचे तेच राहून गेले. म्हातारी पण ना नको तिथे नको त्यावेळी कडबडत असते आणि तू एक येडचाप ताणत बसला असशील. महत्वाचं काय ते काढून घ्यायचं ना अगोदर. कधी तुला ही अक्कल येणार आहे ना आणि कधी तू संधीचं सोनं करायला शिकणार आहेस देवच जाणो. भिकाजी, हा साळवींचा मेल आलाय. साळवी कोण? अरे आपले जुने क्लायंट आहेत ते, बऱ्यापैकी टर्नओव्हर देतात आपल्याला. त्यांनी ऑर्डर दिली होती ती त्यांना अजून मिळालेली नाही. काय झालं ते बघ, त्यांना वेळेवर डिलिव्हरी मिळायला हवी. हा बघतो लगेच. काका कारखान्यावर चाललोय मी, तू येतोयस? हा चल ना. काय चिरंजीव, आत्ता येत आहे का? नाही, बिझनेसचा सक्सेस घड्याळ्याच्या काट्यांवर चालतो हे लक्षात ठेवा. ही काय वेळ झाली का ऑफिसला यायची? बाबा ते कळतं मला. मी इथे ऑफिसमध्ये सत्यवान काकाच्या सायकलवरून आलोय. त्याचं कोणाला कौतुक आहे का इथे? का रे बाबा तुम्ही सकाळी तुमची कार घेऊन निघालात. हो, शंकर काका त्याच्या त्या जुनाट बाईकवरून निघाला. मग भिकाजी काका त्याच्या बाईकवर टांग मारून इथे आला. टांग मारून? अरे वा, हे मस्त आहे. तू काय सगळ्या नोंदी रजिस्टर मध्ये करून ठेवतोस का? म्हणजे वॉचमनचं काम करतोस का तू? वाड्यातनं कोण कधी कुठे कसं गेलं? हा सौर्या, तू करत असलेल्या वॉचमनच्या या कामाबद्दल वेदला तुझा पगार वाढवायला सांगतो. हसा, माझ्यावरती सगळ्यांनी मनसोक्त हसून घ्या. पण माझा जो काही प्रॉब्लेम होतोय तो कोणी समजून घेणार आहे का? बाबा ऑफिसमध्ये येण्यासाठी मी पूर्णपणे दादावर अवलंबून आहे. कारण मी त्याच्याच बाईकवरून येतो ना. तर आज सकाळी दादा परस्पर कुठेतरी निघून गेला. मग अशा वेळी मी काय करायचं? मी कसं यायचं ऑफिसमध्ये? अच्छा, वेद कुठे निघून गेला? बाबा माझ्यावर खोतांचे संस्कार आहेत. मोठा भाऊ कुठे जातो हे तो लहान भावाला कधीच सांगत नाही. आणि काय रे तू कुठे चाललायस असं लहान भाऊ मोठ्या भावाला कधीच विचारत नाही. अरे वा, बघ भिकाजी, शिक काहीतरी याच्याकडून. अरे पण वेद ऑफिस आवर्स मध्ये गेला कुठे? तसं काही नसेल दादा, कुठेतरी बाहेर गेला असेल आणि बिझनेसच्या संबंधितच गेला असेल ना बाहेर. हा बरोबर आहे, वेद काही चुकीचं करणार नाही. नाही तो चुकीचा वागणारच नाही. तसा शिस्तप्रिय मुलगा आहे तो. आणि दादा वय लहान आहेत रे यांची, थोडी सूट द्यायला पाहिजे ना आपण. काका पण त्याचा प्रॉब्लेम मला होतोय ना. म्हणजे आता तूच बघ, बाबा विनाकारण माझ्यावर चिडलेत. बाबा ते काय नाही, तुम्ही मला एक नवीन गाडी घेऊन द्या. म्हणजे मला इथे दादावर का इतर कोणावरती अवलंबून राहायची गरजच नाही. बर, घेऊया तुझ्यासाठी एक नवीन गाडी. अरे हो, अरे सौर्या, तुझ्यासाठी एक बाईक आहे ना आपल्याकडे. कुठे? अरे आपल्या शेतातल्या घरात ती जुनी बाईक आहे ना, ती दुरुस्त कर आणि वापर. बाबा ती जुनी बाईक, अहो एक्सपायरी डेट गेली आहे त्याची निघून. व्हेंटिलेटर वरती आहे ती गाडी. त्या गाडीचं पिकअप सोडून बाकी सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे ती गाडी स्टार्ट केली ना की फक्त इंजिन थरथर कापतं. गाडी आहे त्या जागेवर तशीच उभी राहते. भिकाजी, याला सायकलवरूनच येऊ देत. सौरभ, सत्यवानची सायकल घेऊन येत जा, व्यायाम होईल तुझा. चल भिकाजी. मला ऑफिसमध्ये सायकलवरून यावं लागतं. गोदावरी फूड्सच्या भावी मालकाला इथे काही इज्जत आहे की नाही? आई सांगते तसंच करावं लागेल, तरच मला इथे इज्जत मिळेल. बस बस बस, आलं घर. काय रे वेद, मला सांग, तुला बैलगाडी फार आवडते ना चालवायला? अरे म्हणजे काय, बैलगाडी चालवण्यात जी किक आहे ना, हा 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 हा.
आणि सगळ्यात महत्वाचं काय, माझ्याकडची बैलांची जोडी बर तालुक्यात नाही, हम्म. जिल्ह्यात अव्वल आहेत. असे धावतात ना, धाड 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 धाड. ते तुझ्या गाडी चालवण्यावरूनच मला समजलं, धाड 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 कसे धावत असतील. अरे पण ती बैलगाडी आहे, ही बाईक आहे, काहीतरी फरक आहे ना दोघांमध्ये. म्हणजे अरे तू कशी बाईक चालवत होता, नुसती धाड 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 धाड, कचकन ब्रेक दाबत होतास, मध्येच खड्ड्यात घालत होतास, म्हणजे हाडं खिळखिळी झाली ना. वाटलंच, म्हटलं अजून कशी खुसपट काढून तू वाद कसे घातले नाहीस. नली हे बघ, रस्त्यावर पाणी साचलं होतं, खड्डा आहे का नाही हे दिसत नव्हतं, रस्ताही दिसत नव्हता. मग खड्ड्यासारखं काही दिसलं म्हणून मी आधीच ब्रेक मारायचो का, तर तुला त्रास होऊ नये म्हणून. बरं ठीक आहे, चलत. काय ठीक आहे, मी सुद्धा असंच करतो ना, आपल्या वादांना इग्नोर करून सिरियसली येत नाही ना. मला खरं सांग, मी का मुद्दाम खड्ड्यात गाडी घालेन ग, मी का मुद्दाम ब्रेक मारेन. ओके, समजलं मला. आता तुझी ती बैलगाडी नीट लाव आणि चल आता. काय म्हणजे बाईक लाव नीट आणि चल आता, चल. नमस्कार. नमस्कार. कोण पाहिजे? देसाई, हो, आपण कोण? मी चिखलवाडीचा वेद रणजित खोत. मी नलिनी गावडे. सायली बिर्जे मॅडम, बाहेर या. मी तुमचीच वाट बघत होते. घर सोडून जाणार होतीस ना, काय झालं, अजून गेली का नाहीस? मी जाणारच होते, पण माझा पायच निघत नाहीये इथून. तुम्ही केलं नसेल, पण मी खरंच खूप प्रेम केले तुमच्यावर, आणि त्या प्रेमाला हे घर साक्षी आहे. मग मी कशी जाऊ इथून? मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार आहे. नाटकं करू नकोस. मी नाटक नाही करत आहे. आणि तुमच्या समोर तर अजिबात नाही करत आहे. मी जर खोटी असते तर तुमच्या घरापर्यंत गेले असते का? मी एवढी चिडचिड केली असती का सांगा? तुझं वागणंच कळत नाही मला. काल वेगळंच बोलत होतीस, आता वेगळंच काहीतरी सुरू झालंय. मला माझं मन कळत नाहीये, हाच तर प्रॉब्लेम आहे ना. मी तुमच्यावर एवढा विश्वास ठेवला, माझं सर्वस्व तुम्हाला अर्पण केलं. तुम्हाला काहीच वाटत नाही का हो माझ्याबद्दल? एवढं सहजासहजी आपलं नातं तुटणार आहे का? आपण प्रेम केलं होतं एकमेकांवर. खोटं आहे सगळं. अगं प्रेम होतं तर हक्क का मागत होतीस? तू केलास तो व्यवहार, प्रेम नाही. मी कसं समजावू तुम्हाला? माझं प्रेम होतं म्हणून तर मी हक्क मागत होते. हो रणजित खोत, माझ्या नावासमोर तुमचं नाव लागावं अशी माझी इच्छा होती. रणजित खोतांची खोतीन म्हणून मिरवायचं होतं मला. मी नाही तुमच्याशिवाय राहू शकत आहे. असल्या गोष्टींना भुलणार नाही मी. मी सांगतोय ते फायनल. घर रिकाम करायचं. तुझी तू सोय बघ दुसरीकडे. नलिनी गावडे, फोटो पाहिलाय? सुषमाने पाठवला होता.
माणूस फोटोत दिसतो तसा नसतो म्हणतात हेच खरं. असो, आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे. तशा मी घाईतच आहोत. तुम्ही इथे येण्याचं कारण काही कळलं नाही. सांगते मी, तुमचा जास्त वेळ सुद्धा नाही घेणार. आम्हाला फक्त एवढं सांगा की तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की आमच्यात काहीतरी सुरू आहे. ती बाई कोण होती? ती दिसायला कशी होती? हे विचारलं तुम्ही एवढ्याला आम्हाला. कमालच झाली बाई यांची. आम्हाला तर असं वाटलं की तुम्ही आम्हाला सांगायला आलात की आमचा गैरसमज झालेला आहे, आमच्यात तसं काही नाहीये. पण इकडे तर धक्काच बसला आम्हाला. तुमचं स्वतःचं झाकून त्या परक्या बाईला उघड पडायला आला तुम्ही. अहो काका, तुम्हाला जे वाटतं ना तसं आमच्यात खरंच काही नाहीये. हो, आम्हाला काय वाटायचं? समोर दिसतं इथं. ज्यांच्याबद्दल ऐकलं ते समोर बसलेत आमच्या. काका, ती बाई कोण होती हे कळणं आमच्यासाठी खूप गरजेचं आहे. प्लीज. खरंच काका, त्या कुठून आल्या होत्या आणि त्यांचं वय काय होतं? आता त्यांनी एवढी मोठी महत्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला, तर तुम्हाला साधारण लक्षात असेलच ना त्यांचा चेहरा, त्या कशा दिसत होत्या ते. काका प्लीज आमची मदत करा. प्लीज आम्हाला सांगा. प्लीज. अरे किती प्रश्न विचारताय? हे बघा, जे जसं आठवतंय तसं सांगतो. बाई मध्यम वयाची होती, साधारण 35ची असेल. हा, नाकी डोळे सुरेख होती अगदी. लांब सडक केस, थोडीशी स्थूल होती, घरंदाज वाटत होती. हा, आणि महागडी साडी नेसली होती. तसं बघायला खानदानीच बाई वाटत होते. नाव अनगा म्हणाल. त्या बाईच्या डोळ्यात विलक्षण चमक होती. चमक म्हणजे आगच म्हणा ना. ती डोळे विसरणं अशक्य आहे. मला स्वप्नात दिसणारी बाई अगदी अशीच दिसते.